भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक स्तरावर आयोजित करण्यात आलेली अभिवादन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे निर्माते, संविधानाचे महत्त्व आणि शिक्षणाचे महत्त्व, बाबासाहेबांचे विचार या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावनेने करण्यात आली। वादळातही न डगमगणाऱ्या, संकटातही न खचणाऱ्या आणि कोट्यावधी जनतेच्या जीवनात प्रकाश देणाऱ्या महामानवाला अभिवादन करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आलाय। यावेळी उपस्थित मान्यवर, अध्यक्ष तसेच भीम महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। 14 एप्रिल हा दिवस केवळ एक दिनांक नसून नव्या युगाचा सुरुवात असल्याचं सांगत बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। विद्यार्थ्यांना आपली कला, विचार आणि वक्तृत्व सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचं आयोजकांनी नमूद केलंय। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली। ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो हा संदेश यावेळी देण्यात आलाय। स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार, संविधानाचे महत्त्व आणि शिक्षणाची गरज यावर प्रभावी मांडणी केली आहे। त्यांच्या वक्तृत्व शैली, शब्दफेक आणि आत्मविश्वासाने उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीम महोत्सव समितीने विशेष परिश्रम घेतलाय। उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीत सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण होत असल्याचं मत व्यक्त केलं। यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला। अभिवादन करून भीम महोत्सव समिती सन्माननीय नगरसेविका ताई आणि सर्वच आंबेडकरी चळवळीतील या भागातील नेते आणि या भागातील सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा देतो। नाशिकची ही जयंती अति उत्साहात साजरी होते आणि या ठिकाणी जो काही एक संकल्प आणि जो देखावा केला आहे तो खऱ्या अर्थाने देशाला खडबडून जागा करणारा देखावा। या कमिटीला मी सलाम करतो, सॅल्यूट करतो, जय भीम करतो। रिझर्व्ह बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ती संकल्पना या ठिकाणी मांडण्याचं काम केलंय। खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य दिलं, आर्थिक स्वातंत्र्य दिलं, परंतु आर्थिक उन्नती आजही आमची होत नाही आणि म्हणून समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की हे शेअर मार्केट असेल, ही बँक असेल, हा पैसा असेल, हा जर कुणी निर्माण केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आहे आणि त्याच्यातून आपल्याला चेतना मिळून आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आपण वाटचाल कराल यासाठीचा एक प्रेरणादायी देखावा नक्कीच देशभर गाजल्याशिवाय राहणार नाही। एवढं जबरदस्त त्यांनी डेकोरेशन केलंय की तिथं ATM सुद्धा ठेवलंय आणि ATM बघितल्यावर मी म्हणलं ATM ठेवलं, ते म्हणलं थोड्या वेळाने पैसा पण ठेवणार आहे। त्याच्यामुळं खरंच सॅल्यूट आहे, काही नवीन संकल्पना आहे। मित्रांनो, एकंदरीत राज्यभर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्यात आणि समग्र आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी लढत असतो, फिरत असतो आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आपण संकल्प करा। सातपूर गाव एक जयंती ही संकल्पना आमच्या गावाच्या वतीने, काळे परिवाराच्या, काळे फाउंडेशनच्या वतीने गेल्या 5-6 वर्षापासून राबवण्यात आलेले त्याच याच्यावर पाऊल ठेवून आम्ही भीम महोत्सव समिती सातपूर राजवाडा सातपूर गावात एक जयंती काढतो। या जयंतीमध्ये संपूर्ण गावातील प्रत्येक जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीची शोभा वाढवतात। मी सर्वांना आवाहन करते की 14 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सातपूर गावातील सर्व नागरिकांनी आमच्या मिरवणुकीमध्ये येऊन आमच्या मिरवणुकीची शोभा वाढवावी। प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून व आपले चॅनलचे खऱ्या अर्थानं मी आभार मानतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाला, सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो। ही कल्पना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या द प्रॉब्लेम ऑफ रुबी या ग्रंथातून जी सुचलेली त्या याच्यातून ही स्थापन झालेली 1 एप्रिलला भारतीय रिझर्व्ह बँकेची बाबासाहेबांच्या कल्पनेने स्थापन झालेली बँक आहे आणि हा आपण बाबासाहेबांचा अमूल्य ठेवा
हा आपण जनतेपर्यंत, सर्व घटकांपर्यंत, म्हणजे दलितच नाही, सर्व ओबीसी, सवर्ण, अनेक घटकांमुळं म्हणजे 12 बलुते जात या सर्वांपर्यंत हा बाबासाहेबांचा संदेश, महात्मा फुलेंचा संदेश हा पोचला पाहिजे. या हिशोबाने आजच्या वर्षी आपण सातत्यानं गेली 5 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याला सुशोभीकरण करतो. याच्या अगोदरही 2 मोठे महानाट्य झाले आणि आता या वर्षीचे आमचे अध्यक्ष अविनाश काळे, त्यांचे सहकारी आकाश विकी भाडांगे, उपाध्यक्ष आनंद काळे, कार्याध्यक्ष आणि खजिनदार अजय काळे यांच्या कमिटीने अतिशय हा चांगला निर्णय, आणि त्यांना आम्ही हा निर्णय ठेवला आणि त्यांनी तो तात्काळ मान्य केला. या सर्वांमध्ये नगरसेविका आमच्या सविताताई काळे यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना पाठबळ दिलं आणि या तरुणांच्या हातामध्ये ही भीमजयंती देताना आम्हालाही देखील आनंद वाटला. आणि हा पूर्ण संदेश हा भारतीय रिझर्व्ह बँक ही पुरं आपल्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला दिसणार आहे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्या या कमिटीचं आणि आमचे शामराव काळे असतील, वसंत पंडित असतील, आमचे सतीश काळे, आमच्या इकडं छोटू काळे आहेत, नंदू काळे आहेत, अनेक आमचे रविनाना काळे आहेत, दुसरे रविनाना काळे आहेत, या सर्व काका काळे, या सर्वांनी, रमेश तात्या काळे असतील, अनेक आमचे भाऊराव काळे आहेत, मोगल काळे असतील, अनेक सर्व काळे फाउंडेशन आणि सर्व सहकारी वसंत पंडित सहित या सर्वांनी या कार्यक्रमाला चांगलं योगदान दिलेलं आहे. यावर्षी या कार्यक्रम दिल्यामुळं येणार आहे. आत्ताही देखील 3 मुलांसाठी कार्यक्रम आहेत, बक्षिसं वितरण समारंभ आहे, त्याच्यानंतर आहेत 5, त्यांचा मोठा भव्य असा कार्यक्रम आपण 18-19. उद्याची मिरवणूक कशी असणार आहे? उद्याची मिरवणूक, आमच्या मिरवणूक सायंकाळी 6ला निघते, परंतु आमच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य एक असं आहे की लहान मुलापासनं मग त्याच्यात आमची सून असेल, नातू असेल, आजी असेल, आई असेल, या सर्व माझ्या माता भगिनी आमच्या सगळ्या या मिरवणुकीमध्ये आमच्या नगरसेविकांबरोबर असतात. आणि मिरवणूक सायंकाळी 6ला सुरू होते आणि 12 वाजेच्या टायमिंगपर्यंत ती स्वारबाबा नगरपासून जाऊन पुन्हा याच मार्गी ही छत्रपती शिवाजी पुतळा, निगळ गल्ली अशी जाऊन ती मारुती मंदिरापासून छत्रपती महाराजांच्या पुन्हा पुतळ्याला अभिवादन करून ती कमानीच्या इथून पुन्हा इथं विसर्जन होते. आणि या मिरवणुकीमध्ये विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील घटकातील सर्व लोक उपस्थित असतात आणि विशेष म्हणजे आमच्या माता भगिनी जास्त असतात. सर्वप्रथम सर्व भारतीयांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा. सातपूरमध्ये भीम महोत्सव आयोजित केला आहे. एक गाव एक शहर एक महोत्सव. यावर्षी रिझर्व्ह बँकेचा देखावा स्थापन केलेला आहे, तरी सर्वांनी देखाव्याला भेट देऊन आपली हजेरी लावावी, नम्र विनंती. जय भीम, जय संविधान. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुण तथागत गौतम बुद्ध आज 135वी जयंती आमच्या राजवाड्यामध्ये सगळ्यांच्या विचाराने, सगळ्यांच्या आचार्याने आम्ही करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम, आज उद्या कार्यक्रम आहे, तर आम्ही सर्व व्यवस्थित पार पडू. कमिटी हा कार्यक्रम व्यवस्थित पाडतील अशी आशा आहे आणि आंबेडकर जयंती चांगली होईल एवढं मी बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्रथम सर्व नागरिकांना 14 एप्रिलच्या शुभेच्छा देतो. आणि एक गाव एक शहर एक महोत्सव आम्ही जी जयंती साजरा करतो, त्या जयंतीचा मान ह्या वर्षी अध्यक्षपदी मला मिळाला आहे. तर माझ्या मागे खंबीरपणे असे उभे असलेले आमचे रविनाना काळे, आमच्या नगरसेविका भिवानंदा आप्पा काळे, काळूजी काळे, त्यानंतर पूर्ण पंच कमिटी, कोर कमिटी या सर्वांनी आम्हाला जो पाठबळ दिलं. आणि या 14 एप्रिलला आम्ही जो रिझर्व्ह बँक हा देखावा सर्वांमते आम्ही एक ठराव मंजूर करून जो केला आहे डेकोरेशनचा देखावा, तरी सर्व नागरिकांनी, माझी अशी विनंती, सर्व जाती धर्माच्या सर्व नागरिकांनी उद्या 14 एप्रिलला आपली जी मिरवणूक असते त्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.